प्रयत्न करताना चुका होतातच। चुकांमधून येतो तो आपल्याला अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश। सो नक्की रोज थोडं ना थोडं काहीतरी प्रयत्न करत चला, आपल्याला नक्की यश मिळत जाईल। चला तर मंडळी, नमस्कार, कसे आहात सगळे? मी मस्त। आज आपल्याला खूप इम्पॉर्टंट अशा किचन टिप्स बघायच्या आहेत आणि तेही वेळ न वाया घालवता चला झटपट आपण बघू। हिरव्या मिरचीचा ठेचा हिरवेगार राहण्यासाठी मिरची न भाजता तशीच ती मिक्सरला कच्चीच वाटून घ्यावी आणि नंतर तिला फ्राय करावी। टिप नंबर 2 अशी आहे, कांदा कट करताना आपल्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदे कट करण्याअगोदर फ्रीजमध्ये 5 मिनिटे ठेवून द्यावेत। टिप नंबर 3 अशी आहे, आपल्या आहारामध्ये रोज 1 टोमॅटो असणं खूप गरजेचं आहे। रोज 1 टोमॅटो खाल्ल्यामुळे आपल्याला किडनी स्टोन कधीच होत नाही। टिप नंबर 4 अशी आहे, आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कच्च्या कोबीचा पान खायलाच पाहिजे। टिप नंबर 5 अशी आहे, साबुदाणा खाल्ल्याने हाडे, मेंदू आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते। टिप नंबर 6 अशी आहे, आतड्याच्या विविध आजारापासून आराम मिळण्यासाठी आहारामध्ये काळी मिरं समाविष्ट करा। टिप नंबर 7 अशी आहे, कानामध्ये खाज सुटत असेल तर खोबरेल तेल थोडे गरम करून कानात सोडा, याने कानातील खाज थांबते। टिप नंबर 8 अशी आहे, जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये, अगोदर शतपावली करावी आणि किमान अर्धा तासानंतर झोपावे। टिप नंबर 9, लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचा सालही किसून घालावा, यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल, तसंच लिंबाच्या सालातील सत्वही आपल्याला मिळून जाईल। टिप नंबर 10, तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते। टिप नंबर 11, चेहऱ्यावर सुरकुत्या पडले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश करा, याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल। टिप नंबर 12, गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढते। टिप नंबर 13, टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे टोमॅटो सूप अवश्य घ्या। टिप नंबर 14, मसाला दूध बनवताना ते अजून टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर देखील घालावी। टिप नंबर 15, बटाटा भजी बनवताना भज्यांच्या पिठामध्ये 1 चमचा दही टाकल्याने बटाटे भजी एकदम चविष्ट होतात। टिप नंबर 16, तूप जास्त लाल किंवा करपले असेल तर त्यावर ताकाचे काही थेंब शिंपडा, तुपाला करवट वास येणार नाही। ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालून द्यावे। मिठाच्या बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही। डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी, तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा। लास्ट आणि बेस्ट अशी आहे, डास चावल्यानंतर आग किंवा खाज येते, त्यामुळे त्यावर लिंबाचा रस लावल्याने आराम मिळेल। टिप्स कशा वाटल्या, व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।